ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये पुढची बातमी आहे. विश्व हिंदू सेवा संघाचे प्रमुख मार्गदर्शक, अयोध्या हनुमानगडीचे प्रमुख महंत श्री राजूदासजी महाराज आणि उदासीन आखाडाचे महंत श्री धर्मदास महाराज यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी ही भेट झाली. किसी कारणवश, किसी मनभेद, किसी मतभेद के नाते वो अयोध्या नहीं आ पाए, इसके नाते हमारे निमंत्रण देने कि आप अयोध्या आए, क्योंकि आप धर्म कार्य करते हो, सनातन के रक्षक हो. तो हम लोग सनातन के सिपाही हैं, तो परम कर्तव्य है सनातन के सिपाहियों को कि धर्म के रक्षकों के लिए कार्य करें. इसके नाते आज मनसे प्रमुख राज साहब से मिलकर उनको निमंत्रण दिया कि आप अयोध्या आए. पुढची बातमी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील लेट लतीफ कर्मचाऱ्यांची मुख्यालयामध्ये भली मोठी रांग लागलेली पाहायला मिळाली आणि हे कर्मचारी सकाळी कामावर येण्याची वेळ उलटून गेल्यानंतर कामावर येत असल्याची माहिती केडीएमसी अधिकाऱ्यांना मिळाली होती आणि त्यानुसार आज या लेट लतीफ कामगारांना अधिकाऱ्यांनी रांगेत उभं करून उशिरा येण्याचा जाब विचारला. यावेळी बहुतांश कर्मचारी हे दररोज उशिरा येत असल्याचं निदर्शनास आलं. आता या सर्व लेट लतीफ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सुधारणा न झाल्यास पगार कपातीपासून ते अगदी कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्याच धानाची खरेदी व्हावी म्हणून आता नोंदणीसाठी नवीन पद्धत सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदी केंद्रावरती उपस्थित राहून आपला लाईव्ह फोटो काढावा लागेल, अन्यथा त्यांची नोंदणी होणार नाही. पर्यायानं धान विकता येणार नाही. त्यासाठी शेतकऱ्याला प्रत्यक्ष आपल्या सातबारासह उपस्थित राहणं आवश्यक आहे. लाईव्ह फोटो अपलोड न केल्यास या शेतकऱ्यांचं धान खरेदी केलं जाणार नाही. लाईव्ह फोटो अपलोड करण्याबाबत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. आधारभूत धान खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी मोठ्या प्रमाणात धान विकत असल्याची ओरड नेहमीच होत असते. अनेकदा असा प्रकार जिल्ह्यामध्ये उघडकीस आलेला आहे आणि हा प्रकार टाळण्यासाठी आता शासनानं कठोर पावलं उचलली आहेत. योजनेचा पूर्ण लाभ हा प्रत्यक्ष धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळावा याकरिता यावर्षी नाव नोंदणी करताना शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहावे आणि शेतकऱ्यांचे त्यांनी तिथे हजर राहून त्यांचे लाईव्ह फोटो पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत. अशा प्रकारच्या सर्व सूचना आणि त्या पद्धतीची आवश्यक ती सुविधा त्या खरेदी केंद्रांवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील खरीप पिकांचं मोठं नुकसान झाले आणि अशात आता विमा कंपन्यांकडून खोडसाळपणा करून विम्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पीक कापणी प्रयोगात दगड टाकून वजन वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकरणी जाब विचारल्यावर विमा कर्मचाऱ्यांनी सारवासारव करत पळ काढला. पीक विमा कंपनीला सांगणे माझ्या आधीच आम्हाला निसर्गाने कोपले. अतिवृष्टी झालेली, मध्ये 21 दिवसाचा पाऊस नव्हता, पुन्हा आता अति जास्त झाला पाऊस, पुन्हा विमा कंपनी ही अशीच करायला लागली. शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडे, करायचं काय, ही शासनानं दखल घ्यावा ही विनंती. वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं थैमान घातलं